कर्नाटकच्या हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात आज महिला काँग्रेसने अमरावतीच्या आयर्विन चौकात प्रदर्शन केलं। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली। प्रज्वल रेवन्नाच्या विरोधात महिला अत्याचाराचे प्रकरण समोर आलेले आहे। त्या संदर्भात केंद्र सरकारने अजूनपर्यंत कोणतेही पाऊल उचललेले नाही। त्यामुळे खासदारांना अभय देण्याचा प्रयास मोदी सरकार करत आहे, जे सरासर चुकीचे आहे असं म्हणत ही नारेबाजी करण्यात आली। यावेळी महिला काँग्रेस शहराध्यक्ष जयश्री वानखेडे, अनिल काजी, सुजाता झाडे, मनाली तायडे, वंदना थोरात, पल्लवी शिंदे, योगिता गिरासे, आशा आदम, अंजली उगडे, शीतल देशमुख आदी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहे। त्यांनी कर्नाटकामध्ये लोकसभेमध्ये जो उमेदवार दिला आहे तो आपण सर्वांना माहीतच आहे। तो एक बलात्कारी उमेदवार आहे आणि त्याबद्दल कितीतरी केसेस सगळ्यांना माहिती असूनही त्यावर कारवाई न करता त्यांनी हा उमेदवार तिथे दिलेला आहे। आमचं हेच म्हणणं आहे की त्यांना अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी, कारण महिलेवर अत्याचार होत आहे आणि मोदीजी शांत बसत आहे। असे कितीतरीही तुम्ही बघता आहे BJPमध्ये जेवढी लोक आहेत त्यांनी काय काय केलं आहे। आता आम्ही तुम्हाला यांची नावं सांगणार नाही, हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे। परंतु जो तुम्ही लोकसभेसाठी उमेदवार देऊन राहिले आहेत तो समोर आधी काय घटना घडल्या आणि काय केलं आहे त्यांनी, या उमेदवाराला तुम्ही कशी काय उमेदवारी दिली? मोदीजी तुम्ही शांत का आहे? तुम्ही काय करणार आहे? महिलांवर अत्याचार किती होत आहे? अत्याचारही होऊन तुम्ही त्यावर काही कारवाई करत नाही। या BJP सरकारचा आम्ही महिला काँग्रेसतर्फे आज निषेध करतो आहे। धन्यवाद।